Hello students, today we have discussed about the viscosity. When we pour water from a glass, it flows freely and quickly. जेव्हा आपण प्युअर वॉटर घेतो आणि ते जर ग्लासमधून फ्लो करत असेल तर जे फ्लो होणारं वॉटर आहे ते फ्रीली आणि क्विकली फ्लो होतं. बट वेन वी pour सिरप अँड हनी इट फ्लो स्लोली अँड स्टिक टू द कंटेनर. तर त्याऐवजी जर आपण मध आणि एखादं सिरप घेतलं तर ते पटकन फ्लो होत नाही, स्लो फ्लो होतं आणि स्टिक द कंटेनर, जो कंटेनर आहे त्याला चिकटतं. द डिफरन्स इज ड्यू टू द फ्लुइड फ्रिक्शन. हा जो डिफरन्स आहे तो कशामुळे आपल्याला अनुभवायला भेटतो तर फ्लुइडच्या फ्रिक्शनमुळे. दिस फ्रिक्शन इज बोथ विदिन द फ्लुइड इटसेल्फ अँड बिटवीन द फ्लुइड अँड इट्स सराउंडिंग्स. म्हणजे आजूबाजूचं वातावरण, त्याच्यानंतर त्याचं नेचर, त्याच्यावरती त्याचं फ्लुइडचं नेचर अवलंबून असतं. दिस प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड इज कॉल्ड ॲज व्हिस्कॉसिटी. त्यालाच काय म्हटलं आहे, व्हिस्कॉसिटी, की किती व्हिस्कस लिक्विड आहे त्याच्यावर त्याची व्हिस्कॉसिटी अवलंबून असते. वॉटर हॅज लो व्हिस्कॉसिटी. पाण्याला सगळ्यात कमी व्हिस्कॉसिटी असते. वेअर ॲज द सिरप ऑर हनी हॅज हाय व्हिस्कॉसिटी. सिरप किंवा हनी मधाला काय असते, हाय व्हिस्कॉसिटी असते. इट शोज द स्कॅमॅटिक सेक्शन ऑफ व्हिस्कस फ्लो अँड that of in non-viscous flow. Note that there is no dragging force in non-viscous flow and all layers are moving with same velocity. विस्कस फ्लो कसा आणि नॉन विस्कस फ्लो कसा डायग्रॅमॅटिकली तुम्हाला दिला बघा. लिनियरली एकसारखे सगळे जर फ्लो होत असतील तर त्याला नॉन विस्कस फ्लो म्हणायचं. आणि विस्कस म्हणजे पॅरलली पण एका पाठीमागं एक असे फ्लो तुम्हाला झालेले दिसतील. विस्कॉसिटी ऑफ सच अ फ्लुइड इज 0 अँड द ओनली फ्लुइड दॅट इज ऑलमोस्ट नॉन विस्कस इज a liquid helium about 2 Kelvin. In this section we will study viscosity of fluid and how it affects the flow of fluid. Viscosity काय अफेक्ट करते फ्लो ऑफ फ्लुइडला ते आपल्याला ह्याच्यामध्ये पाहायचे. इफ यू ऑब्झर्व द फ्लो ऑफ रिवर वॉटर, इट इज फाउंड दॅट द वॉटर नियर बोथ साइड्स ऑफ रिवर बँक फ्लोज स्लो अँड द वॉटर फ्लोज फास्टर ग्रॅज्युअली. आपल्या लक्षात येईल की बाजूचं पाणी जे आहे नदीचं ते स्लो चाललेलं दिसेल, पण तो जो ओव्हरऑल फ्लो कन्सिडर केला तर तो काय जातो, फास्ट जातो. ॲट द सेंटर द फ्लो इज फास्ट. त्याच्यावरून असं लक्षात येईल की सेंटरला ते फ्लो काय होतं, लिक्विडचं जास्त होतं. फ्रॉम दिस ऑब्झर्वेशन इट इज क्लिअर दॅट देर इज सम अपोजिंग फोर्सेस बिटवीन टू ॲडजसंट लेयर्स ऑफ द फ्लुइड्स विच अफेक्ट्स देअर रिलेटिव्हिटी अँड relative motion. Therefore, viscosity is that the property of fluid by which virtue of which the relative motion between different layers of the fluid experience a dragging force. Viscosity म्हणजे काय तर प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड बाय व्हर्च्यू ऑफ विच द रिलेटिव्ह मोशन बिटवीन डिफरंट लेयर्स, वेगवेगळ्या लेयर्समधली जी रिलेटिव्ह मोशन आहे ऑफ द फ्लुइड एक्सपिरियन्स अ ड्रॅगिंग फोर्स. ते जो फ्लुइड आहे ते काय ड्रॅगिंग फोर्स एक्सपिरियन्स करतं. This is the shown schematically in figure 2.30. Change in velocity of layer as its distance from the repair layer changes. त्याप्रमाणे तुम्हाला फिगरमध्ये दाखवले बघा. स्टेशनरी लेअर कशी, त्याच्यानंतर व्हिस्कॉसिटी कशी वाढत गेलेली आहे. फी मायनस डी व्ही फी प्लस डी व्ही. इन द लिक्विड द व्हिस्कस ड्रॅग इज ड्यू टू शॉर्ट रेंज मॉलिक्युलर कोहेजिव्ह फोर्सेस. त्याच्यामध्ये व्हिस्कस ड्रॅग कधी तयार होतो, जेव्हा शॉर्ट रेंज कोहेजिव्ह फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होत असतो. अँड इन गॅसेस इट इज ड्यू टू कोलिजन्स बिटवीन फास्ट मुव्हिंग मॉलिक्युल्स इन बोथ लिक्विड अँड गॅसेस. दोघांमध्ये सुद्धा आपल्याला ते झालेलं आढळतं. मग याच्यावरनं फक्त आपल्याला व्हेलॉसिटी ग्रॅडियंट विचारलं जातं बरं का, 2 मार्काला. द रेट ऑफ चेंज ऑफ velocity dv with distance dx measured from stationary layer is called as velocity gradient, that is dv by dx. Rate of change of velocity dv with distance dx measured from stationary layer. Stationary layer पासून मेजर केलेली velocity, rate of change of velocity with respect to distance, त्याला म्हणायचं velocity gradient. त्याच्यानंतर कोएफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी. अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ व्हिस्कॉसिटी फ्रॉम स्ट्रीमलाइन फ्लो व्हिस्कस फोर्स F acting on a layer is directly proportional to the area and velocity gradient dv by dx. Therefore F is directly proportional to a dv by dx and proportionality constant जर आपण इथं इटा घेतला तर F is equal to a dv by dx where eta is a constant called as coefficient of viscosity of the liquid. Therefore we can write eta is equal to, हा F इकडे जाईल, F upon a dv by dx. Is the expression is not the cross sectional area, it is the area of layer parallel to the direction of flow.
Then the coefficient of viscosity can be defined as the viscous force per unit area per unit velocity gradient. Viscous force म्हणजे काय? Per unit area per unit velocity gradient. SI unit of viscosity is Newton second per meter square. इथे काय झालं? विस्कॉसिटीचं SI युनिट झालं. त्याच्यानंतर ॲक्च्युअलमध्ये हा लॉ आपल्याला स्टडी करायचा आहे. याच्यामध्ये तो 2 मार्काला किंवा जोडून जर प्रॉब्लेम विचारला तर 3 मार्काला विचारला जाऊ शकतो. स्टोक्स लॉ. इन 1845 सर जॉर्ज ग्रेविक स्टोक्स in 1890 to 1903 stated the law which gives the viscous force acting on a spherical object. एक स्पेरिकल ऑब्जेक्ट कन्सिडर करा फॉलिंग थ्रू अ विस्कस मीडियम. त्याच्या बाजूला असणारे जे मीडियम आहे ते विस्कस मीडियम आहे. स्पेरिकल ऑब्जेक्टच्या बाजूला विस्कस मीडियमचे जे फोर्स ॲक्ट होतील प्रेशर ते तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इट लॉ स्टेट दॅट द विस्कस फोर्स FV ॲक्टिंग ऑन अ स्मॉल स्पियर फॉलिंग थ्रू अ विस्कस मीडियम. स्मॉल स्पेअरवरती ते विस्कस फोर्स ॲक्ट होत आहे फॉलिंग थ्रू विस्कस मीडियम then is directly proportional to the radius of sphere. Its velocity through the fluid and coefficient of viscosity of the fluid, that is Fv is directly proportional to eta Rv. Law काय सांगतो? the viscous force acting on a small sphere falling through a viscous medium is directly proportional to the radius of sphere r, its velocity v through the fluid and the coefficient of viscosity eta of the fluid, that is Fv is directly proportional to eta Rv. सोपा एकदम लॉ आहे बघा. द इम्पेरिकली ऑप्टेन कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इज 6 पाय. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट 6 पाय घेतला तर Fv इज इक्वल टू 6 पाय eta Rv. दिस इज द एक्सप्रेशन फॉर विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन अ स्पेरिकल ऑब्जेक्ट मूविंग थ्रू द विस्कस मीडियम अँड द अबाऊ फॉर्म्युला कॅन बी डिराइव्ड ॲज युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. त्याचप्रमाणे इथं तुम्हाला एक प्रॉब्लेम सोडवून दिलेला आहे. अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला त्याच्यामध्ये पाहता येतील. नेक्स्ट लेक्चरला आपण टर्मिनल व्हेलॉसिटी कन्सिडर करू.